पहिले आवाज येतोय एकदम तडतड तडतड तडतड. पैकी आता आपण काढून घेऊया. खुसखुशीत झाले. मित्रांनो आता मम्मीचा पण कांदा कापून झालेला आहे. बघू शकता की आता मम्मीने तव्यावर भाकरी टाकलेली आहे. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमची लाडकी महिमा. तुमचं रणकांबे ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. आज आपण छोट्या चुलीवर सुकी सुकट अजून तांदळाची भाकरी करणार आहे. चला आता आपण सुरुवात करूया. इथं कोथिंबीर आहे, टोमॅटो आहे, लसूण आहे, कांदे, आपले रोजचे मसाले, कढीपत्ता, हिंग, अजून धना पावडर, अजून या डब्यामध्ये तेल आहे, अजून इथं पाण्याची बॉटल आहे. चला लसूण सोलतो, कांदा कापावा लागेल. मित्रांनो आम्ही लसूण सोलून घेतो पहिले, मग आपण कांदा वगैरे कापून घेऊ. मित्रांनो आमचे लसूण सोलून झालेले आहेत. आता कापून घेऊया. आता मम्मी कांदा कापते, अजून तोपर्यंत मी चूल पेटवते. तुम्हाला चुलीवरचं जेवण आवडतं का नाही आवडतं ना तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, अजून कमेंट सुद्धा करा. मित्रांनो बघू शकता की आता चूल पेटलेली आहे. अजून मम्मी कांदा कापते, अजून मी लसूण ठेचते, अजून मग मम्मी टोमॅटो, कोथिंबीर वगैरे वगैरे कापणार. मित्रांनो आता मम्मीचा पण कांदा कापून झालेला आहे, अजून माझा पण लसूण ठेचून झालेला आहे. आता मम्मी टोमॅटो कापणार. कांदा काढून घेते, मग टोमॅटो कापते. तोपर्यंत आपण कढई ठेवूया जरा सुकट भाजायला आणि मग आपण फोडणी द्यायची. आता आपण सुकट ठेवूया. मित्रांनो बघू शकता की आता मम्मीचा थोडासा टोमॅटो कापून झालेला आहे. आपण तोपर्यंत आता सुकट टाकूया कढईमध्ये. थोडंसं भाजून घेऊया सुकट, जास्त नाही, थोडंसं आपलं गवळं गवळ भाजून घ्यायचं, लागू द्यायचं नाही, नाहीतर कडवट होते. मग अजून नंतर आपल्याला भाकरी पण थापायची आहे. बंद झाला. आता मम्मीने सुकट टाकली. आता मम्मी हलवते. असं लालसर जास्त नाही, कारण भाजी झाल्यावर त्याची भरपूर जरा कडवटपणा लागतो. मग मित्रांनो बघू शकता की मस्तपैकी आपली सुकट भाजायला लागली. घमघमाट वास सुटले. आता मस्तपैकी आता आपण काढून घेऊया. खुसखुशीत झाले. मी पटकन काढते, नाहीतर लागल. नाहीतर बघा, बघू शकता मस्त खरपूस झाले. आपण याला आपली चूल पण चांगली मस्त पेटली. आता मम्मी काढून घेते आणि कांदाची फोडणी देऊ मस्त पैकी. आपल्याला भाकरी पण करायची आहे मग उकडीची. चला आता आपण कांद्याची फोडणी द्यायची. आता तेल टाकते आणि आता आपण तेल टाकू. बघा मित्रांनो आता मम्मीने तेल टाकलंय. मस्त. आता आधीच कढई गरम आहे, आता टेन्शन नाही फोडणी पटापट द्यायला. एक कढीपत्ता हे बघा मस्तच आवाज येतोय एकदम तडतड तडतड तडतड. मित्रांनो बघू शकता की चांगलाच आवाज येतोय. आता आपण कांदा टाकूया. आता आपण कांदा टाकूया. थोडस लालसर करायचं, कारण की लय लालसर केला तर कडवट लागतो. मित्रांनो आता मम्मी चांगला जाळ लावते. डाळ आपल्याला जरा कांद्याला पक्क लागते लालसर व्हायला, तोपर्यंत मजा नाही मग कुठल्याही भाजीला. हा मित्रांनो बघू शकता की आता आपला कांदा लालसर झालेला आहे. टोमॅटो टाकूया. आता आपण टोमॅटो टाकूया. बघू शकता की आता मम्मीने टोमॅटो टाकलेला आहे. अजून वास पण चांगला सुटलाय.
मित्रांनो, आपला टोमॅटो कांदा वगैरे चांगला भाजला गेलेला आहे. आता आपण मसाले टाकून घेऊ. हे बघा, धनिया पावडर, थोडीशी हिंग, थोडासा गरम मसाला, तिखट मसाला, मग गरम मसाला, अजून तर चवीपुरतं थोडंसं मीठ. थोडंसंच टाकायचं कारण ऑलरेडी आपल्या सुकटमध्ये मीठ असतंय आणि जास्त नाही टाकायचं, थोडंसंच. बस आता आपण सगळं एकजीव करून घेऊया. मित्रांनो, आता मग मी एकजीव करते. आता आपण सुकट टाकायची. बघू शकता की आता मम्मीने सुकट टाकलेली आहे. आता मम्मी एकजीव करते. थोडंसं आपण जास्त नाही, थोडंसं पाणी शिंपडून ठेवूया आणि जरा झाकून ठेवूया. पाणी पण ठेवायचं. मित्रांनो, आता आपण थोडंसं पाणी पाणी चिपटून घेऊया. हो. आणि मग कारण हे लय सुक्क आहे. थोडंसं लागतंच पाणी, जास्त नाही. आणि झाकून ठेवू आपण. आता आपण झाकून ठेवू. बस आता आपण भाकरीची तयारी करू. भाकरीची आता तयारी करायची. हे सगळं आता आपण बाजूला घेऊया. मसाले वगैरे वगैरे. थोडंसं पाणी ठेवूया उकडीसाठी. हे झाल्यानंतर त्यासाठी भक्कम जावं लागेल. चला मित्रांनो, आता आपण झाकण घेऊया. करू. हे बघा, मस्तच आता आपली सुकट रेडी झाली. आता आपण सुट्टीला काढून घेऊया आणि भाकरीसाठी गरम पाणी ठेवू. हे बघू शकता, मस्तच रेडी पोझिशन मध्ये आहे. तोपर्यंत आपण वास पण कोथिंबीर चांगला आपण कापून येतोय. ठेवूया. वरून कोथिंबीर टाकूया. थोडीशी कोथिंबीर चिरून टाकून देऊया. मित्रांनो, तोपर्यंत- आता मम्मी थोडीशी कोथिंबीर चिरते वरून टाकायला. हे बघू शकता, छानच मस्तच घमघमाट वास सुटलाय. तो पण मी उकडीसाठी पाणी ठेवते. मित्रांनो, आता मम्मी भाकरीसाठी पाणी ठेवते. पाणी ओतून घेऊया आपण. मित्रांनो, आपण 2 किंवा 3 भाकरी दोनच आपण, बनवणार. जास्त नाही. दोन पाणी, 2 पिठापुरतं पाणी मी ठेवते, जास्त नाही. बस झालं. उकडी आली की त्याच्यात पीठ टाकायचं आपण. मित्रांनो, बघू शकता की आपल्या पाण्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे. हो, उकळी आलेली आहे. आणि आता मी थोडं थोडं करून पीठ टाकते आणि चांगलं आपण हे करून घेऊया, हलवून घेऊया. मित्रांनो, मम्मी आता थोडस पीठ टाकते. आता मम्मीने थोडस पीठ टाकलेलं आहे. आता आपलं कळीने. पीठ तयार होतंय. होय. आता चालेल. आता आपण काढून ठेवूया. आता आपण काढून ठेवूया. तवा ठेवूया हळूहळू ह्याच्यामध्ये. मित्रांनो, मम्मीने तवा ठेवलेला आहे. हो. तोपर्यंत आपण पटदिशी भाकरी करू. भाकरी करून घेऊ. मित्रांनो, बघू शकता की आता मम्मीने पीठ काढून हो, हे ठेवलेलं बघा, आहे. असं पीठ झालं पाहिजे. एकदम मस्त पैकी हे बघ, असंच गोळे होतात. असे झालं आता आपण पाहिजे. भाकरी तयार करू. मित्रांनो, गरम जाम लागतंय कारण की आत्ताच काढलंय. मित्रांनो, हे बघा. बघू शकता की आता मम्मी छोटे 2 गोळे. इथं आपला तवा ऑलरेडी तापलाय. हे बघा, मस्त लुसलुशीत पीठ झालं आहे. आपण बारीक आहे तर बारीक गोळे घ्यायचे. मित्रांनो, मम्मीने असे 2 गोळे रेडी केलेले आहेत. आता मम्मी भाकरी लाटते.
थोडं हात लावूया. म्हणजे थोडस आपली मम्मी भाकरी पाणी लावते. चिरणार नाही. अजून मम्मी थोडस सुक्क पीठ घेते. आता लाटायची सुरुवात झालेली सुरुवात झाली आहे. आहे. आपण जरा आकार देऊ. मित्रांनो बघू शकता की आपली मस्तपैकी भाकरी झालेली आहे. आता आपण तव्यावर टाकू. थांबा एक मिनिट. आता मम्मी भाकरी तव्यावर टाकते. बघू शकता की आता मम्मीने तव्यावर भाकरी टाकलेली आहे. आता मम्मी थोडस पाणी टाकते. मित्रांनो आपण इथं गॅसचा वापर नाही केला, अजून मोठ्या चुलीचा सुद्धा वापर नाही केला, जो ओव्हनचा सुद्धा आम्ही छोट्या चुलीवर करतोय बघू शकता. आता आपण चांगलं जाळ लावूया. मित्रांनो मम्मी एकदम चांगला जाळ लावते कारण की आपली भाकरी शिजायला. मित्रांनो बघू शकता की आता आपली चूल पेटलेली आहे. अजून आता आपली लगेच भाकरी शिजल. अजून तोपर्यंत मम्मी दुसरी भाकरी लाटते. आणि मग मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार की कसं झालंय. बघू शकता की आता मम्मी लाटते. लाटून घेते आता. बघू शकता की आता मम्मी लाटायला लागले भाकरी. थोडस पीठ आपण इथं उरलेलं आहे, पण आपण दुसरे गोळे नाही करायचे. मित्रांनो बघू शकता की आपली भाकरी मस्तपैकी फुगलेली आहे. आता मम्मी 2-3 मिनिटानंतर दुसरी भाकरी टाकणार. मित्रांनो आता मम्मी काढते. हे देतच काढूया. मम्मी आपल्या पब्लिकला दाखव कशी झाले. हे बघा मस्त पैकी झालेली आहे. आता मी दुसरं टाकते. मित्रांनो आता मम्मी दुसरं टाकते. जरा मधोमध टाकूया. मित्रांनो आपली भाकरी एका साइडून शिजलेली आहे. आता मम्मी पलटी मारते. पलटी मारते. आला. आपले रोजचे मेहमान आले. बसा आता. मित्रांनो आता मम्मी भाकरीला काढणार. भाकरी काढते आता. चला मित्रांनो बघू शकता की आपली भाकरी अजून सुकी सुकट तयार झालेली. आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. आता मी वाढाई घेते. तिघांनी पण मला सांगा कशी झाली सुकट आणि भाकरी. मित्रांनो बघू शकता की आता मम्मी आम्हाला वाढते. भाकरी मित्रांनो आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. टेस्ट करून सांग बाबू. खाऊन बघ म्हणतात. मित्रांनो चांगलं झाले या सुकट. अजून भाकरी बाबू खाऊन बघ म्हणतात कसं कसं झालं. झालंय आपल्या पब्लिकला सांग. मित्रांनो चांगलं झालं. बाबू कसं झालंय पब्लिकला सांग. परत बोल. हसते. मित्रांनो आपली चूल पण चांगली पेटली. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर अजून कमेंट करा विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.